फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडतंय की यामध्ये सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। हे कुणाची चूक आहे याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत? हे पेपर या राज्यामध्ये तयार केले का? कदाचित हे पेपर बाहेर राज्यामध्ये गेले असतात। आमदार जमो अभ्यंकर यांनी टीईटी पेपर फुटी संदर्भातील तपासात समोर आलेल्या काही बाबी सभागृहात मांडल्या। आपल्या परीक्षा परिषदेच्या मार्फतीने ही जी परीक्षा घेतली जाते त्या सिस्टम मधूनच या संदर्भात निश्चितपणे पेपर फुटीची कारवाई झाली। पेपर क्रमांक 1 याचा QR कोड हा बिहारमध्ये पाठवण्यात आला आणि त्याचा पासवर्ड जो आहे 1079837 आहे। धनादेश त्यामध्ये त्या ब्रीफ केस मध्ये धनादेश कोट्यावधी रुपयाचे धनादेश सापडले आणि एक महाराष्ट्राचं नाव सुद्धा त्या ठिकाणी सापडलेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे योगेश शिवदास पाटील। या नावाचा 2.5 लाखाचा चेक आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्या शिक्षक संघटनांनी याचिका घातली होती टीईटीची गरज नाही म्हणून। सरकारनं तिथं भूमिका घेतली का की टीईटीची गरज नाही, आमचे ऑलरेडी शिक्षक या ठिकाणी। सरकार त्या परीक्षेच्या बाजूने या ठिकाणी आणि मग परीक्षेच्या बाजूने असेल तर 6 लाख मुलांची परीक्षा तुम्ही घेऊ शकत नाही, मग हा 13 कोटीचा महाराष्ट्र काय चालवणार? हे पेपर फुटतात कसे? खरं तर बघितलं तर हे पेपर फुटतात की जाणीवपूर्वक आपल्या काही लोकांना फेवर करण्याकरता ही योजना आखली गेली काय, हे आता तपासण्याची गरज आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी SIT मार्फत चौकशी सुरू असल्याचं सांगून दोषींवर कठोरात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं सभागृहात जोरदार गोंधळ झाला। विरोधकांची चर्चेची मागणी सभापती राम शिंदे यांनी फेटाळली। त्यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी वेलमध्ये येत जोरदार घोषणा दिल्या आणि अखेर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। कामकाज मी अर्धा तासासाठी तहकूब करीत आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे। प्रश्नपत्रिका जर आग्रह